मोरया. उंदीर मामा की जय. सो हे बघा मॅचिंग कपडे सगळ्यांनी घातलेत म्हणून मॅचिंग कबीरला भेटलं नाही म्हणून आम्ही दुकानात थांबलो आणि आत्याने त्याला मॅचिंग कपडे घेतले. कबीर जाता मी घालते हे घे पकड. काय कबीर हम लोग जा रहे घूमने और सबने एकदम एक कोइंसिडेंटली ब्लैक पेन और यही रह गया क्योंकि बच्चों को ब्लैक नहीं लेता ना. थाम नहीं होता है ना. इतना ही हो रहा है ये. बर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनल्स क्रिएशन. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आमचे ब्लॉग पाहून व्हिडिओज पाहून तुम्हाला आणखीनच मजा येत असेल अशी मला खात्री आहे. सो गेले बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने स्वप्नीलच्या बड्डे पासून आम्ही कुठे असं फॅमिली ब्लॉग म्हणू शकता की आम्ही फॅमिली असं एकत्र मिळून कुठे फिरायला गेलोच नव्हतो. सो त्यामुळे मला ब्लॉग करायची व्हिडिओ करायची संधीच मिळाली नाही आणि गेले 10-15 दिवस मला स्वतःलाच बरं नव्हतं थोडं, त्याच्यामुळे ब्लॉग करताच आला नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांचे मेसेज आले व्हॉट्सअपवरती, मम्मींना बऱ्याच लोकांचे फोन आले आपल्या यूट्यूब फॅमिलीचे की काय गं खूप दिवस झाले तुमचे काही ब्लॉग नाही, काय नाही, व्हिडिओ नाही. सो म्हटलं की चला आता थोडं मला जरा बरं वाटतंय, वेळ मिळाला तर म्हटलं आपण जाऊयात फिरायला आणि तसंच त्या बहाण्याने आपण ब्लॉग देखील करता येईल आपल्याला. सो आज आहे सॅटर्डे आणि विचार केला की काय आपलं नेहमीप्रमाणे रोजचा वीकेंड जसा चाललाय तसा मस्तपैकी नाश्ता पाणी वगैरे करून घरी आम्ही सगळे असंच बसलो होतो. तर स्वप्नीलच्या मनात आलं असं की काय करायचं तर घरी बसून रोजच्या सारखा दिवस असा कंटाळवाना पुढे जातच राहणार आहे, तर चला मग कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात. सो आता आम्ही कुठे फिरायला जाणार आहे हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आम्ही जिथे जाणार आहे तिकडे आम्ही सगळे पहिल्यांदाच जाणार आहोत. सो जसं तुम्हाला माहिती आहे की आम्ही ठरल्याप्रमाणे बाहेर फिरायला एकत्र जातो ते म्हणजे देवस्थानच करतो मोस्टली. तर सो यावेळेलाही आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला 2 ठिकाणी आम्ही जिथे जाणार आहे ती दोन्ही देवस्थानच आहेत आणि आम्ही सगळे तिथे पहिल्यांदाच जाणार आहोत. सो बघूयात कशी काय गमती जमती, कशी गंमत येते, काय मजा येते, आमचा प्रवास कसा होतो. स्वतः वाजले आहेत दुपारचे 3 आणि आम्ही निघालो आहोत आमच्या पिकनिकला, जर्नीला. ओके, आपल्या जर्नीला सुरुवात झाली है ना. सो जसं तुम्ही पाहिलं की पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही जसं गणपती बाप्पा नेहमीप्रमाणे आपण कुठेही जात असतो तेव्हा गणपती बाप्पा बोलून निघतो. सो पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही सगळे एकसारखे दिसतो आहोत पण कबीर थोडा वेगळा दिसत होता. ऍक्च्युली झालं काय की निघताना प्रत्येकाने आपापले मला जे काही घालायचं ते आपल्याला ठरवलं, पण कोइन्सिडेंटली असं झालं की सगळ्यांचे कपडे ब्लॅकच होते. मी देखील हे ठरवलं होतं की मी हलका फुलका कॉट सेट घालेन, बाबाने देखील ठरवलं मी असंच काहीतरी तुला मॅचिंग करेन आणि मग रियाने आमचं बघून मॅचिंग केलं. आणि राहिला प्रश्न आजी आत्तूचा, कोइन्सिडेंटली त्याही ब्लॅक कलरचे कपडे घालून रेडी झाल्या, फक्त राहिला होता कबीर. मग काय गंमतच, सगळेच एकत्र एकाच रंगाचे झालेत, मग कबीरला कशाला मागे ठेवायचं असं म्हणून आत्या गेली कबीरला दुकानात घेऊन आणि आत्याने कबीरसाठी घेतले नवीन कपडे. सो तुम्ही बघू शकता आता ब्लॉग मध्ये मी तो व्हिडिओ ऍड करेन. कबीर सो आजच्या आमच्या पिकनिकचं एक वैशिष्ट्य आहे की आमचा कोइन्सिडेंटली आमच्या बाकी 5 जणांचा का होईना एकाच रंगाचे कपडे मॅचिंग झालेले आहेत. सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल की अजून पुढे काय गमती जमती आहेत आणि आम्ही मेन म्हणजे कुठे चाललो आहोत. मला या जागेचं जास्त काही सांगता येत आता कधी मीही पहिल्यांदाच चालले. स्वप्नील थोडाफार अभ्यास केला निघायच्या आधी गुगलवरती, मग आत्याने चालू केलं आहे. पोचायला जवळजवळ 4 तास आहेत. सो बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय, किती ट्रॅफिक लागतंय आणि मग तिथे पोहोचल्यावरती मी सांगेन आम्ही कुठे आलो आहोत ते. कुठे थांबलो आता आपण थांबलो आता. कबीर खाऊ खातो
कबीर खूप एक्साइटेड असतो बाहेर आलो की, है ना कबीर? सो कशी आहे तुम्ही भजी? अशा प्रकारे आता आम्ही थांबलो आहोत खालापूर रोडला. तसं जस्ट टोलनाका पास केला आणि म्हटलं एक चहाचा ब्रेक घेऊयात आणि आपल्या जवळ पुढच्या प्रवासाला. सो आम्ही आता चाललो आहोत इथूनच 1 तासाच्या अंतरावर असलेल्या बल्लाळेश्वरला, पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीला. सो अचानक ठरलं, स्वप्नीलची खूप दिवस इच्छा होती, तो म्हणाला की आज आपण जाऊयात. सो आता आम्ही चाललो आहोत पालीला, है ना? भजी खायला या. हां, भजी खायला या. टी ब्रेकला. कबीर तर एन्जॉय करतोय त्याची ट्रिप. सो तुम्ही पण ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा, आम्ही काय काय गमती जमती करणार आहे. सो अशा प्रकारे आपण आलो आहोत बल्लाळेश्वर देवस्थान पाली येथे. लावायची का गाडी इथे? हां लावा, चला. इथे आहे ना, जाऊ असेल कुठेतरी पार्किंग. सो अशा प्रकारे आपण आलो आहोत. हे आहे धुंडी विनायकाचं मंदिर आणि त्याच्यानंतर आहे मेन मंदिर. सो इकडनं आम्ही जसं हार फुलांचं ताट घेतलं, त्याच्या बाजूला एंट्री आहे धुंडी विनायक मंदिरात. आणि मग त्या मंदिरातून असं बाहेर आलं की मग आपण जाणार इकडे मेन मंदिराकडे. ते खूप फिरायचं आहे का तिकडे की ओपन आहे ते डोर? नाही, ते धुंडी विनायकाचं मंदिर आहे आणि हे बल्लाळेश्वरचं मंदिर, मेन मंदिर इकडे आहे जायला. नाही ग, वाचूयात चला. धुंडी विनायक आणि हे बल्लाळेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. खाली तलाव आहे. इथे समोर तलाव आहे आणि इकडे मंदिर आहे. सो अशा प्रकारे हां मी घेतली. चला. सो मंदिरातनं एका साईडने आम्ही एंट्री केली तिकडनं आणि आता आपण इकडनं निघालो. हो हो हो, चला सावकाश, तुम्ही एकमेकींचा हात पकडून चला. सो अशा प्रकारे आम्ही फर्स्ट टाईम पालीच्या गणपतीला आलो आणि आमचं खूप छान दर्शन झालं. खूप सुंदर मंदिर आहे, एकदम प्रसन्न. आणि मेन म्हणजे गाभाऱ्यात गेल्यावरती आपल्याला आरती पण भेटली. सो तो क्षण खूप अविस्मरणीय होता. मला थोडंसं कॅप्चर मी गपचूप व्हिडिओ केला आहे कारण इथे अलाउड नव्हता. सो खूप अविस्मरणीय क्षण म्हणजे आम्ही गाभाऱ्यात देवाचं दर्शन घेतानाच आरती नेमकी सुरू झाली. आम्हाला खूप भारी वाटलं आहे ना मम्मी? मस्त छान वाटलं. सो अशा प्रकारे आमचं पालीचं दर्शन, बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन खूप छान झालं बाबा. आणि हे सगळं बाबामुळे पॉसिबल झालं. काय म्हणता? मग काय, तिथल्या तिथेच आलेल्याचं सार्थक झालं आहे की नाही? एवढं लांब ट्रॅव्हल करून, एवढी ट्रॅफिकमध्ये जाऊन आपलं आलेल्याचं सार्थक झालं. इथून मंदिरातून बाहेर आल्यावरती किंवा इथनंही दर्शन जायला आतमध्ये जागा आहे, इथूनही जाऊ शकतो. सो हे मंदिराच्या बाहेरच्या परिसरात सगळं असं दुकानं आहेत. सो जसं तुम्ही पाहिलं मग अशी मला कळलं नाही, कारण पहिल्यांदाच आल्यामुळे मला एवढी आयडिया नव्हती आपण कसं गेलो. तिथे आम्ही त्या स्टॉलजवळ आम्ही चप्पल काढली, हारफुलं घेतली, या मंदिरात एंट्री केली. या मंदिरातल्या धुंडी गणपतीचं दर्शन घेऊन आपण मेन मंडपात गेलो आणि मग तिकडनं आपण मेन देवळात गेलो आणि मग तिकडनं बाहेर आलो. अशा प्रकारे आमचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी वाटतंय मला. गणपती बाप्पा पालीच्या बल्लाळेश्वरचा विजय असो.
अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं गणपती बाप्पाचं. कबीर जरा 2 मिनिटं बोलू दे रे. आणि मेन म्हणजे हे घे 2 मिनिटं पकडताना. सो अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं गणपती बाप्पाचं. आणि इथे येण्याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे स्वप्नीलची खूप दिवस झाली इच्छा होती की पालीच्या गणपतीला जायचं. आपण कधीच तिथे गेलो नाहीये आणि त्याने खूप मनापासून इच्छा केली. आणि ते येणं इतकं ट्रॅफिक म्हणजे जवळजवळ आम्ही 2:30-3 वाजता घरातून निघालोय ते इथे पोहोचायला आम्हाला 9 वाजले. इतक्या तासांचा ट्रॅफिकने इथे आल्यावरती जसं आम्ही गाभाऱ्यात देवाचं दर्शन घ्यायला जसं आम्ही गाभाऱ्यात एंट्री केली आणि बाहेर तिकडे अचानक सगळ्यांनी आरती सुरू केली. इतकं छान वाटलं ना की नेमकं दर्शन घ्यायच्या वेळेलाच आरती सुरू झाली. सो स्वप्नीलने एकदम मनापासून इच्छा केली होती की खूप दिवस जायचंय. सो देवाने बोलतात ना की तू आलास आणि इथे त्या दर्शनाचं आणि इथे एवढं मेहनत घेऊन येण्याचं फळ आम्हाला मिळालं. असं आम्हाला खूप एकदम नॉस्टॅल्जिक वाटलं आणि खूप ब्लेस्ड वाटलं. एकदम भारी वाटलं. सो आता आम्ही चाललो आहोत आमच्या पुढच्या देवदर्शनाला. सो उद्या आता रात्र झाली आहे. ऑलमोस्ट वाजले आहेत 9:30. मेडिकलमध्ये चालला. ओके. सो वाजले आहेत 9:30 आणि आता आम्ही जाणार आमच्या पुढच्या देवदर्शनाला. सो जसं पालीला यायचं पालीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं स्वप्नीलची खूप दिवसापासून इच्छा होती. सो तसंच शुक्रवारी रात्री सहज माझ्या मनात आलं असं की आपण कधीच मांढरगडाच्या बोलतात ना मांढर देवीला गेलो नाही आहे काळूबाईला. सो माझ्या मनात सहज इच्छा आली आणि तो म्हणाला की चल तुझ्या मनात आलंय ना तर आपण इच्छा पूर्ण करूयात. सो आता आम्ही जाणार आहोत पुढच्या देवदर्शनाला म्हणजेच मांढरगडावर असलेल्या काळूबाई देवीच्या दर्शनाला. सो सगळे एक्साइटेड आहेत का? थोडस दमलोय पण आम्ही नाही दमलो जास्त. आम्ही मस्त आरामात महाराण्यांसारखं बसलो चौघी महाराण्या आणि बाबा गाडी चालवतो बिचारा. सो तो आता मेडिकल मध्ये गेला आहे जरा पेन किलर्स घ्यायला. सो मग आता पुढच्या ब्लॉग मध्ये अजून आम्ही काय काय गमती जमती करणार आहे. उद्याचं आमचं देवदर्शन मांढर देवीचं काळूबाईचं कसं होतं हेही तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि आता आम्ही पुढे काय प्लॅन करायचा कसं करायचं काय करायचं ते देखील तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. सो ब्लॉग अर्धवट सोडून जाऊ नका. ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. कबीर आपण कुठे चाललो? तिकडे. कुठे चाललो? तिकडे. कुठे चाललो? तिकडे. मस्त तो गाडीत बसून शिकला आता. कुठे चाललो कबीर कुठे चाललो? तिकडे. आता आम्ही जेवायला थांबलोय या दाल खिचडी खायला. सो आता आम्ही आहे खंडाळ्याच्या घाटात आणि घाटात तुम्ही पाहू शकता रस्ता इतका धुक्यांनी भरलेला आहे की समोरच्या गाड्या सुद्धा मुश्किलने दिसत आहेत. हे सगळं जे आहे ते धुकं आहे. वाव. आणि खालचं काहीच नाही दिसत आहे. लोक गाड्या थांबून फोटोज वगैरे घेतात पण आता रात्रीचे काय फोटोज आणि व्हिडिओज घेणार है ना. तरी लोक खूप थांबलेत. पार्टी एन्जॉय लोकांचं एन्जॉय चाललंय. बापरे काहीच दिसत नाहीये समोर. इथेच तर सकाळचं मग लोक थांबून फोटोज व्हिडिओज करतात. हे बघ समोर बघ धुकच दिसतंय ना क्लिअर फोन मध्ये. पण इथे थांबतो आपण या कट्ट्यावर. इथे मोटरसायकल इथे थांबतो. इथे थांबायचं आणि खाली बघायचं फोटो काढायचा. इथे राईटला मॅगी मॅगीचे स्टॉल. इथून सगळं लोणावळा दिसतं ना खालती खंडाळा. मस्त ना. वाव. रात्रीचे पण सगळे धुके आहेत बघ. छान. आपण येऊयात पुन्हा येऊयात. पहाटेच आहे सकाळचं यायचं जरा असंच. सो अशा प्रकारे आम्ही आता खंडाळ्याच्या घाटात आहोत. खोपोलीला रात्री आम्ही जवळजवळ किती वाजले आता 11:30 झाले. 11:30 वाजता जेवलो आणि आता वाजले आहेत 12 आणि आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला. कारण उद्याच्या दिवशी आम्हाला करायचं आहे दुसरं देवस्थान. सो ते दुसरं देवस्थान काय आहे आम्ही कुठे जाणार आहे आणि पुढे काय काय गमती जमती करणार आहे हे या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल.
सो ब्लॉग मध्येच सोडून जाऊ नका, ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. कबीर पण सांगतोय की शेवटपर्यंत ब्लॉग पाहत राहा आणि उद्या आम्ही कुठे जाणार आहे ते सुद्धा पहा. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या दुसऱ्या देवस्थानाच्या दिशेने, म्हणजेच आमच्या गावाच्या साईडला साताऱ्याला. सो आता पोचायला आम्हाला वाजणार आहे जवळजवळ 2 ते 3चा आमचा ड्रॉप टाईम आहे. सो तेव्हा ताकद असेल त्याच्यामुळे म्हटलं की आत्ताच तुम्हाला सांगावं. 3 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार. अजून स्टॉल चालू आहे. रिया बाबा. सो वाजलेत रात्रीचे 1:30 आणि आम्ही थांबलो चहा प्यायला आता. हा कबीर आम्हाला विचारा. बिस्किट घेऊ का तू? हा घे. कबीर चहा कशी पितो? कबीर चहा पी. हा बस संपलं. रात्रीचे वाजले आहेत 1:40 झालाय आणि आम्ही उठलोय आता झोप काढून मस्त. चहा पियायला आहे ना. कबीरची मॉर्निंग झाली. चहा पियायला थांबलो आम्ही आता, कारण खूप जमलं आहे बाबा गाडी चालवून. चला स्कार्फ घेताय. सो फायनली आम्ही आलो आहोत आपल्या गावाला, म्हणजे साताऱ्याला. आणि ठरल्याप्रमाणे आपण आलो आहोत मानसी हॉटेलमध्ये. चला आपली जर्नी संपली. उतरा पैसे संपले. चला तिकीट संपलं. उतरा. सो अशा प्रकारे रात्रीचे वाजले 3 आणि 3 वाजता आम्ही पोचलो आहोत नेहमीप्रमाणे हॉटेल मानसीमध्ये, म्हणजेच आमच्या गावाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये. आता उद्या आम्ही काय गमती जमती करणार, उद्या आम्ही कुठे जाणार इकडनं, ते तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. भेटूया उद्या सकाळी. बाय बाबा. बाबा सामान अनपॅक करतोय, सगळं गाडीतून घेऊन येतोय. सो तुम्ही व्लॉग पाहत राहा. उद्या आम्ही काय गमती जमती करणार आहे ते. बाय. गुड नाईट. गुड मॉर्निंग रिया. गुड मॉर्निंग. हाय. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. अशा प्रकारे झाली आहे आमची सकाळ आणि आजच्या दिवशी आम्ही काय गमती जमती करणार आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की आज आम्ही ज्या दुसऱ्या देवस्थानी जाणार आहे तिथे सुद्धा आम्ही पहिल्यांदा कधीच गेलो नाही आहे, म्हणजे आज आम्ही पहिल्यांदाच जाणार आहे. सो आम्ही कुठे जाणार आहे हे पाहत राहा शेवटपर्यंत. व्लॉग पाहिला की तुम्हाला नक्कीच कळेल. सो स्टे ट्यून. आता फटफट सगळे तयारी करणार, रेडी होणार आणि मग आम्ही नाश्ता वगैरे करून जाणार आमच्या पुढच्या देवस्थानाला. हॅलो. सो इथे बघा आता कबीरच्या जेवणाची तयारी चालली आहे. आम्ही नेहमी केटल कॅरी करतो जे गरम पाण्याचं असतं आणि मग त्याच्यातच त्याची खिमटी बनवतो. पण इकडे लकीली आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो आहे तिकडे मागेच किचन आहे, जे इथे स्टे करतात, केअरटेकर असतात त्यांचं. सो मग बाबाने तिथे अरेंजमेंट केली की आम्हाला एक टोप आणि गॅस वगैरे हवाय. सो आता कबीरची खिमटी इकडे आम्ही बनवून घेतो आहे. दिवसभर त्याला लागणार आहे ती. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा, काहीतरी वेगळं. खूप भारी वाटतंय मला. तुला कसं वाटतंय बाबा? छान वाटते. इकडे शिजते, कबीरचं जेवण शिजतंय. आता आम्ही तयारी करून जाणार सगळे भरभर. माझी अंघोळ तर झाली आहे. एकेकाचं सगळं रेडी झाले की मग आम्ही निघणार आमच्या पुढच्या प्रवासाला. स्टे ट्यून. बाय. चला. मोरया. मंगलमूर्ती मोरया. जय. सो अशा प्रकारे आम्ही सगळे झालो आहोत मस्त रेडी आणि आम्ही निघालो आता आमच्या पुढच्या देवदर्शनाला, म्हणजे मांढर देवीच्या दर्शनाला. तिघींनी बघा मॅचिंग केलंय कसं. आम्हाला सोडलं आज तिघींनी. तू पण थोडीशी ह्या मॅचिंग केलंय मैत्रिणी. सरा फोन 1 मिनिट इथे तिथे. आणि हा असा माझा नवरा.
सगळ्यांना वाटतं वा किती छान ग तुझा नवरा फोटो मध्ये येतो, व्हिडिओ मध्ये येतो, पण ते यायच्या आधी हे असं असं खेकसून बोलतं ना. आणि सगळ्या सन मराठीच्या एवढ्या मोठ्या नॅशनल टेलिव्हिजन वरती बोलला की मी खेकसते. बघितला आता हा कसा खेकसतो ते बघ तर. कशी मिसळ एक नंबर. बाबा बाबा काय खातात? मी सुद्धा मिसळ खाते. स्वतः आम्ही थांबलो आहोत नाश्ता करायला. सो अशा प्रकारे मस्तपैकी पेटपूजा करून आम्ही निघालो मांढरगडाच्या दिशेने. सो आता माहिती नाही पहिल्यांदाच चाललंय त्याच्यामुळे रस्ता विचारत चाललाय. गुगल मॅप चालू आहे पण इथे लोक एकदम मस्त प्रकारे सांगतायत पहिला राईट, चौथा लेफ्ट, दुसरा लेफ्ट, खालचा रस्ता, मग पोलीसचं बॅरिगेट. म्हणजे बोलतात ना की जाता जाता लोकांच्या ज्या कला आहेत की रस्ता कसा सांगायचा. गुगल मॅप सुद्धा एवढा एक्झॅक्ट सांगणार नाही, एवढं लोक असं एक्झॅक्ट सांगतात. खालतून जा, वरतून जा, हा रस्ता, तो रस्ता. ठीक आहे बघूया आता. आपण पहिल्यांदाच चाललोय म्हटल्यावरती जरा कसं जायचं ते. सो आता वाजले आहेत दुपारचे 1:15. आम्हाला पोचायचा रिच टाईम सांगतोय 3 वाजताचा. सो जवळजवळ 2-2.5 तासाचं, हां 2-2.5 तास ना, नाही 2 तास, 1.5-2 तासाचा रस्ता आहे. सो बघूया आता. आपण डायरेक्ट भेटूयात मांढर देवीला. तोपर्यंत ब्लॉग पाहत राहा. आता हे मांढर देवी जायचंय. मांढर देवी सरळ जाऊन लेफ्ट का? सरळ जाऊन लेफ्ट. धूक कॅमेरा पडला. सर लोक एकदम, हा कारण आता आपण आलो ना जवळ, त्या आजोबांनी मगाशी रस्ता मस्त सांगितला. सरळ जावा, कुठंच नाही वळायचं. एकदम मस्त सांगितलं त्यांनी. असं त्यांना लेफ्ट बोलता येत नव्हतं. सो ते म्हणे सरळ जावा टिल द कॉर्नर. तुम्ही सरळच जावा, कुठंच नाही वळायचं. आणि तिकडनं मग तिकडे असं जायचं. मग त्यांना मला असं म्हणजे लेफ्ट म्हणायचे का डाव्या बाजूला? तर ते म्हणे हा. मस्त रस्ता सांगितला पण आम्ही त्यांच्याकडे बघतच बसलो त्याच्यामुळे मला रेकॉर्डिंगच करायला जमली नाही. ठीक आहे पण आता आपण रस्त्याला लागलो आहे एक्झॅक्ट. आता बघूया. पोचायला जवळजवळ 1.5 तास आहे. कबीरला आली आहे झोप. आता आम्ही पण झोपणार. सगळ्यांनी एक झोप काढूया. चला. ते बघ मांढर देवी 17 किलोमीटर इथे लिहिलं आहे आणि गुगल मॅप दाखवत आहे 69 किलोमीटर्स. म्हणजे कधी कधी मॅप देखील चुकतो. पण मग माणसांना थांबत विचारलं की कसं जायचं काय जायचं, तेव्हा त्यांनी सरळ जा म्हटलं. म्हणजे अवघ्या 17 ते 18 किलोमीटरवरती आहे. सो आता आम्ही कदाचित लवकर पोचू. आणि खूप छान समोर वातावरण आहे. मस्त हिरवेगार ढग दिसत आहेत, हिरवेगार डोंगर दिसत आहेत, ढग दिसत आहेत. पण पाऊस काय मात्र येत नाहीये. सो थोडा पाऊस पडला तर खूप बरं वाटेल है ना. खूप कडक ऊन आहे. एकदम कडक ऊन आहे. पाऊस कधी पडेल आता गणपती बाप्पा बसला. वाव. सो किती सुंदर हिरवेगार डोंगर दिसत आहेत बाजूने. पूर्ण रस्ता क्लिअर आहे. रस्त्यावर ट्रॅफिक नाही, जास्त गर्दी नाही, काही नाही. आणि सगळे चारी बाजूंनी डोंगर आहेत. सो इतकं सुंदर. आणि ह्याच्यात जर पाऊस पडला तर हा मस्तच एकदम स्वर्गसुख. बघा ना किती छान ढग दिसत आहेत. चारी बाजूंनी डोंगर दिसत आहेत मस्त. सो रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून असं फिरायला आलं की खूप छान वाटतं. बाबा कसं वाटतं तुला गाडी चालवायला? छान वाटतं. मस्त वाटतं. फक्त पाऊस पडला पाहिजे. येस. कसं वाटतं तुम्हाला? मस्त ना. एकदम भारी वाटते. आज सगळीकडे चारी बाजूंनी आम्ही चाललोय त्या रस्त्याने डोंगरच आहेत. आणि कदाचित आता त्या डोंगरावरती जायला आपल्याला घाटच चढायचं आहे. खूप छान वातावरण आहे. एकदम मस्त. सो तुम्ही पण, आता मी तर पहिल्यांदाच चालले, मी सांगेन कसा प्रवास होता किंवा काय कशी गमती जमती केली तुम्हाला बघायला तर भेटेलच. पण मग तुम्ही पण कधी असा वेळ काढून आलात तर या नक्कीच या ठिकाणी. वाव. सो आता आपली गाडी आहे घाटात आणि घाटातनं गाडी चालली आहे मस्तपैकी. चारी बाजूंनी डोंगर आहेत, डोंगरात धबधबे आहेत. थोडं गाडी हलते म्हणून क्लिअर नाहीत. हा. सो तिकडे धबधबा दिसतोय मस्तपैकी. आणि दूरपर्यंत गाड्या अशा चालल्या आहेत डोंगरातून. रस्ते थोडे खराब आहेत. रस्ते अजून एवढे नीटसे नाही आहे तिकडे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. सो हे बघा, मला असं झालंय ना, मी काय काय कॅप्चर करू, व्हिडिओमध्ये काय काय घेऊ, ब्लॉग किती मोठा होईल. कारण सगळीकडे एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे की म्हणजे बस रे बस.
डोंगरात धबधबा पण दिसतोय. ढग मस्तपैकी डोंगरांना लागले आहेत. गाडी घाटातून वर चढते आहे. चारी बाजूंनी डोंगर आहेत. मस्त खूप छान वाटते. एकदम मस्त मन प्रसन्न झालं. हा खूप खराब आहे रस्ता. वाव. सो आता लेफ्ट साईडला माझ्या विंडोच्या साईडला डोंगर आले आणि मस्तपैकी छान पक्ष्यांचा किलबिलाट आहे. छान समोरून गाड्या येत आहेत. मस्त ढग दिसत आहेत. वा 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 वा. खाली सगळी गावं आहेत. किती छान वातावरण आहे. हो ना. देवी किती उंचावरती येऊन बसली आहे. सो तो मांडरगड आहे तो पूर्ण चढून मग आपण जाणार देवीच्या दर्शनाला. सो आता माझ्या साईडला जे डोंगर ढग दिसत होते ते आता राईट साईडला गेले. सो घाटातून जशी गाडी वळते आहे तसे एवढं निसर्गरम्य दृष्ट आम्हाला एकदम दिसतंय की डोळ्याचे पारणं असं एकदम फिटलं असं वाटतंय. खूप छान वाटतंय एकदम. आणि तिकडे दूर असं देवीचं मंदिर दिसतंय. व्हिडिओत किती क्लिअर दिसतंय माहिती नाही. मला झूम करावं लागेल. आला तो धबधबा आला. सो मगाचपासून मला एक धबधबा दिसत होता डोंगर चढताना. तो आता एकदम जवळ आला आहे. सो तुम्ही बघू शकता इकडे तो धबधबा दिसतोय डोंगरात ना. आता काय माहिती आपल्याला लागेल का. हा दिसतंय दिसतंय. छोटासाच आहे वॉटरफॉल. आम्ही रस्त्यात थांबून खूप सारे फोटोज काढले. मी व्हिडिओज काढले. कारण इतकं सुंदर वातावरण आहे की आपण कशाला रोखू शकत नाही. आपलं मन रोखू. माझं तर एवढं हावरं मला फोटोज आणि व्हिडिओसाठी की ते मी कंट्रोलच नाही करू शकत. सो हा ट्रक आलाय मध्ये पण इथे आहे तो धबधबा. ये ओ वाव. लोक थांबून फोटो पण काढतायत. आता नाही बळा येताना. हे बघ इकडनं तो धबधबा येतोय. वाव. तर इथे सगळे गाडी लावून थांबले होते. मग आम्ही पण ठरवलं की थांबूया. आता येताना परत दुसऱ्या रस्त्याने जाणार तर म्हणून आम्ही पण थांबलो. आणि आता इकडे बघा किती छान धबधबा आहे. किती छान वातावरण आहे. बघा नाही एकमेकांकडे. अरे एकमेकांकडे बघा. सो अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत वरती एकदम टॉपला. एवढा वरती टॉपला आल्यावरती खालतून ते जे धरण दिसतंय. धरण आहे नदी आहे काय माहिती पण वाव. हा असं ऍक्च्युली असं वाटतं की एकदम ढगांच्या वर आलोय. नाही ते मंदिर नाहीये तो बंगला आहे. म्हणजे अजून वर जायचंय वाटतं आपल्याला. वाव काय सुंदर आहे इकडचं वातावरण. आणि हे जे डोंगरातनं आपण चाललोय गाडी मस्त. खूप छान आहे. खूप छान आहे. घर बांधलंय. हा घर नसावं मम्मी का ते गेस्ट हाऊस टाईप असतं ना. स्टे वालं स्टेकेशन तसं वालं. खूप छान. बघ खालती कसं दिसतंय छान. जाताना त्या रस्त्याने जाऊयात ना. सो आता मांढरदेवीचं मंदिर 4 किलोमीटर वरतीच आहे. दुसऱ्या रस्त्याने आता आम्हाला दिसलं की 4 किलोमीटर आहे जो भोर मार्गे येतो. सो तुम्ही कधी इथे आला असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुमचा अनुभव कसा होता. आणि जर कधी आलात नसाल तर माझी अशी म्हणजे बोलतात ना मी नक्की तुम्हाला सांगेन की या. कारण हा जो पट्टा जो आहे जो घाटाघाटाचं वळण आहे आणि एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे हे एन्जॉय करायला तर सगळ्यांनी नक्की एकदा इथे व्हिजिट करा. सो आता बघूया अजून मंदिर कसं आहे. देवी कसं आहे. देवीचं दर्शन कसं होतं. फर्स्ट टाइम चालू आहे त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. हो की नाही मम्मी. सो बघूया. देवीने आम्हाला बोलावलं म्हणजे अचानक शुक्रवारी इच्छा झाली की तिथे कधीच गेलो तर जाऊयात. आणि बोलतात ना देवाचं ते असतं की तुम्हाला जेव्हा बोलावणं येतं तेव्हा तुम्ही काहीही असो कितीही बोलतात ना की कितीही कामं असू देत बरं नसू देत किंवा काही XYZ रिझन असू देत ते सगळे प्लॅन कॅन्सल होतात आणि आपण देवाच्या दर्शनाला जातच. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे आता. रिया कवी दोघं पण एक्सायटेड आहेत है ना रिया. कसं वाटतं बाहेर बघून. नाईस ना. खूप मस्त. ते बघा डोंगरावरती पण वस्ती आहे.
तेच ना, एवढ्या डोंगरावरती गाव आहे, गार वातावरण आहे बघ. आणि वातावरण तर गार आहे. थोडं क्लायमेट पण आता चेंज झालंय. सपाटीपासून 4,500 किलोमीटर उंच आहे. सी बाब 4,500 स्क्वेअर फीट उंच. 4,500 फीट 4,500 फीट. 4,500 फूट समुद्र सपाटीपासून, म्हणजे आपल्या जमिनीपासून 4,500 फूट आपण उंचीवरती आहोत. सो त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की इथलं वातावरण आणि इथे राहणाऱ्या लोकांचं बोलतात ना आरोग्य खूप छान राहणार, कारण इतकं सुंदर वातावरण आहे इकडे. आणि तिकडे डोंगरात गावं सुद्धा आहेत, घरं दिसत आहेत, हॉटेल वगैरे लागले आहेत. सो विचार करा इथे किती सुंदर क्लायमेट आहे. वाव, जेवायला बसलेत सगळे शेतात, किती छान हॉटेल आहेत. हॉटेल पण दिसतं. वा वा वाव, हो हो, लोक गाड्या लावून लावून थांबतायत. आपण येताना थांबूयात, नाही तर बाबा आता सारखा कंटाळेल. ए दिसलं मंदिर, ते बघ, तेच आहे. दिसलं, पायऱ्या आहेत तिकडे. हा हा, ते पायऱ्या आहेत ना, ते चढायचंय. दिसलं का समोर? आलो आपण म्हणजे वरती. जास्त नाही आहेत मम्मी, फक्त 150 पायऱ्या आहेत. हा, सुंदर एकदम, खूप छान आहे इथे क्लायमेट. हाताला लागतात. एक्झॅक्टली, खूप छान. सो इथे आता गाडी लावली पार्किंगला आणि तिकडे जायचं आहे मंदिरात चालत. भिजलं तर भिजलं, सुकून जा मम्मी जाता जाता. चला आता मज्जा करूया. भिजलं तर भिजलं, कॉटन तर सुकेल लगेच. कबीरचे कपडे आणलेत मम्मी एक्स्ट्राचे. सावकाश खाली बघ. सो ही आहे पार्किंगचा स्पेस. त्यांनी पार्किंगसाठी जागा केली आहे आणि मग चालत परत वर चढून जायचं आहे तिकडे मंदिरात. सो बघूया आपण केवढं चढायचं आहे अजून वरती. 150 पायऱ्या. सो आम्ही गाडी लावली तिथे पार्किंगमध्ये आणि आता एवढं चढत चाललोय. सो चढायला दम लागला. बाबा तर कबीरला घेऊन चढतोय, खूप दम लागतोय. ॲक्च्युली वरती गाड्या अलाउड आहेत, पण त्यांनी बोलले की वरती पार्किंग फुल झाली आहे म्हणून तिथे लावा. सो आम्ही तिथे लावल्याने तेवढं वर चढत चाललोय. बाबा हळूहळू चाल, दम लागतोय. तुला दम नाही लागत आहे? हळू, परत नको खालती येऊ. का खालती येते चढलेल्यावर? एकदा वर चढलेली परत का खालती येते? मम्मी दम लागला ना, दम. आणि वजन वरती 150 पायऱ्या चढायच्यात. तू चढ पहिला. गजरा कसा आहे? हा ताई, गजरा कसा आहे? गजरा 30 ला आहे, 50 चप्पल पुढेच काढली सोनं. दोन ही पूर्ण 6 वर. ही पिंक आहे. हो, 6 मीटर, 6 वर. सगळे 6 वर येतात, पूर्ण 6 वर येतात. 300 साईडला देवीला देतात. हो हो, देवीलाच. हा हो, ती देईल ना चूज करून तुला. सुंदर. ठीक आहे ताई, त्या ओटीमध्ये द्या इकडे. कितीचे सोनं? अच्छा, ते तुम्हाला नाही देणार. मी काय होतं, सुकतात चांगलं, नारळ चांगला देते. पाणीवाला द्या हो, पाणीवाला द्या. वेणी गुलछडीची देऊ कशी बनते? हा, ही द्या. हे हा. नो 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 कबीर, नो. गर्दी असते का मंदिरात? हो, आता आहे जरा बऱ्यापैकी. होईल दर्शन तुमचं. काही पेढे द्यायचे तुम्हाला, तुम्ही घाला रे.
तेवढा आहे तो दाखवा. 30 ला 1 आहे, 50 ची 2 आहे तुम्हाला. लावा जरा गजरा लावा. ठेव काय जय जय बाप्पा ओ जय जय बाप्पा जय जय बाप्पा आम्हाला सुखाचे ठेवा जय जय बाप्पा आम्हाला हो. सुखाचे ठेवा दे इथे. जय जय बाप्पा ये रिया इथे तुला लावा. आम्हाला सुखाचे ठेवा रियाला पण बघ, रियाला पण आज हौस आली लावायची. वा वा, गुडगल सारखी लावते रिया आज. काय होतंय? वा रियाच्या गजऱ्यावर फुल. ए, थांब रे. देव बाप्पाला दे बाळा धर. जय जय बाप्पाला देऊया रियू दाखव गजरा आई सोबत. जवळ ये जरा. इकडे ये. काय रे बा? ये तुझं पण दाखवूया आपण. हे काय हो? हातीने पण लावला. मस्त. सो अशा प्रकारे आम्ही आलो आहोत मांढर देवच्या काळूबाईच्या दर्शनाला. आणि इथे घेतली आहे आम्ही ओटी. रियू सो आता आपल्याला ह्या जवळजवळ 100 ते 125 पायऱ्या आहेत त्या चढायच्या आहेत. सावकाश चढा आता. आता डायरेक्ट वरती चढल्यावरती. आता हळूहळू चढूया आपण दोघी. चला. सो एवढं चढून वर आलो. अजून एवढं चढायचंय. कबीर. सो इथे देवीचे भाविक भक्त नवस असणार त्यांचा. ते गुडघ्यावरती येत आहेत. काहीतरी नवस असेल. दम लागला. दम लागला. देवी म्हणते चढून चढूनच या. दम खात या. बाबाच तेवढं दमत नाही ना बाबा. बाबा रागवतो बसलो की मध्येच. चला चढूया. 1-2 मिनिटं ब्रेक घेतला की बरं वाटतं ना जरा. खात न चढायचं, त्याला मजा नाही. चल मग बाबा ओरडतो बसलं की मध्येच. म्हणजे एकदम एका दमात चढून तिथे जाऊन बसायचं. चला. लागला दम. हा ग बस. हा चाललंय. एका दमात आला आणि दम नाही लागला. आजी आता म्हणाले. सो केवढं वर चढून आलो आम्ही. वाव, केवढं वर चढलो. मग तेवढं एका दमात चढत आलं तर दम नाही लागला म्हणतो. बघा ना. हा चल. सो फायनली आता आम्ही लाईनमध्ये आलो. एवढीच लाईन आहे, जास्त काही लाईन नाही आहे. पण एकदम गार वाटते ना. हाय बाबा, तुम्ही इकडेच. हॅलो, कसं वाटतंय? सुंदर गार. एकदम गार वाटतंय ना. खूप छान आहे कारण जमीन एकदम गार आहे. सो जे गरमीतना वगैरे आलो, जो उन्हाचा थकवा होता तो इथे आल्यावर सगळा गायब झाला. सो आता मी चाललो आहे लाईनीतून. बाबा देऊ. रिया नीट हा, सांभाळून. सो एवढी लाईन पार करून आम्ही शेवटी आता आलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यापाशी. रिया देवी पकडू आता. दे पकडू आता. आतमध्ये जायचं आपल्याला देव बाप्पाकडे. बरं ठीक आहे. सो इथून आता आम्ही बाहेर निघालो आणि बघू शकता एकदम उंचावरती आहोत आम्ही. अरे आजीचं दर्शन झालं की नाही? परत जाऊन मी पाठी. बघ पटकन बघून ये. दर्शन घेतात अजून मम्मी. गेली आणायला. आली का आजी? अजून दर्शन घेतात. मम्मी एवढ्या वेळ काय मागितलं? देवीला मागितलं काहीतरी कृपादृष्टी आहे म्हणून. हा बघा ना, अचानक बोलवलं. माझी कृपा राहू दे. तेच ना. मनी नाही ध्यानी हो ना. आणि येणं एवढं ट्रॅव्हल करून येणं किती वर्थ आहे. काहीतरी तुम्हाला लावा लावा. नाही लावलंय. रिया बघा, रिया एकदम रमली. चला आपण तिकडे जाऊया आता. हवा बघा कशी होती, सगळं हे होते डोंगरावर.
सो बघा, हा आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर. चला, आणि आजूबाजूला असं हे देवीची ज्योत आहे काळूबाईची. त्याच्यानंतर इथे धावजी बाबांचं, धावजी पाटील यांचं मंदिर आहे. सो हा आहे असा परिसर देवीच्या आजूबाजूचा. खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे, एकदम मस्त. एवढ्या लांब ट्रॅव्हल करून येणं खूप वर्थ आहे, खरंच खूप वर्थ आहे. हो, जायचं ना, चला. सो इतके छान वातावरण आहे ना की धुकं सुद्धा यायला लागली आहेत आता झाडावर. काय माहिती आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की नाही क्लिअर, पण हवा सुटली आहे, पावसाचं एकदम ढगाळ वातावरण झालं आहे. आणि हे बघा, धुकं यायला लागली आहेत आता डोंगरावरती. फोड प्रसाद कुठे वाहणार आहेत ना तिकडे. वाव, हे बघ, धुके इथपर्यंत आलेत. हा, धुके आहेत ते. गार वातावरण झालंय. किती वाजलेत? आणि 3:30 वाजताय का? दुपारचे 3:30 वाटतंय इथे. खूप छान वातावरण झालं आता, मस्त. या इकडे. सो मंदिराच्या परिसरात हे मंगीर बाबा देवस्थान देखील आहे. हाय शिया. सो इथे सगळे बसले आहेत आणि इकडे सगळे फोटोज काढतायत लोक. सो इथे तुम्ही बघू शकता, धुकं लिटरली वर आलेत, ढग वर आलेत. मी तुम्हाला दाखवते इकडे. हे सगळे धुकं आहेत. हे सगळे जे दिसत आहेत ते सगळे धुकं आहेत. हे लोक तिकडे बसलेत. हा बाळा, खूप छान वातावरण आहे आता इकडे. धुकं आली वरती सगळी. वाव मम्मी, धुकं आले बघ. व्हिडिओ मध्ये धुकं येत आहेत तुमच्या इकडे. या इकडे. हा, काहीच नाही दिसत बघ ना. आपण आलो तो रस्ता बघ आता कसा धुकाळ झाला एकदम. नको लाव, लावलं. सो सगळे जोतो येतो तो टिकी लावा पैसे टाका करतात. सो आम्ही म्हटलं आम्ही लावलं, आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि इथेच टिकी लावली. सो आता तुम्ही बघू शकता सगळी धुकं झाली आहेत. खालचा रस्ता काहीच दिसत नाही आहे, ज्या रस्त्याने आम्ही आलो होतो. आणि इथे पाऊस पडायला लागला आहे. सो आता म्हटलं लवकर छत्री आपण गाडीतच ठेवली, त्यामुळे म्हटलं लवकर खाली उतरूयात. माझी पण दे. चला, हे बघ मंदिराच्या परिसरात वाहणार आहेत. चल, येतील आपल्याला मारायला, पकडतील. सो हे बघा सगळीकडे धुकं झाली आहेत. आता काहीच दिसत नाही खालचा रस्ता. सो आता मम्मी म्हटलं की लवकर उतरूया. खाली घाण आहे रिया, इकडे नाहीये. काय चुप रे. हा, माकड बोलतेस भावाला आपल्या. आगाव पोरगी. हो चल. फोटो घेऊ का तुमचा? हो. कुठला पर्पल? वाव, पर्पल नाही आहे छोकरी, तो ब्ल्यू आहे. इथे पण कलर आहे. इथे बसा ना मम्मी. इकडे आहे ना, इथे बस. इथे सुक आहे, या बसा. चालणार का तू? तर घेऊया. असंच तिला मॅचिंग आवडला तो कलर. घे ना घ्यायचं. थांब, त्या आंटी देणार काढून. थांब. हा चालेल. तिला कुठे काचेच्या पाहिजेत, नाही तोडेल लगेच घरी पोचेपर्यंत. काय जाणार इझी जाणार ही बांगडी. नाही, तिची निघली पाहिजे ना परत. मोठी घेऊ. काढते. बघा कुठलं पाहिजे.
ही की ही घे. हा शोधून काढ आणि भरायचं. वाव, आत्तूच्या पण बघा. हा एक सण नेहमीप्रमाणे जिथे आम्ही देवस्थानाला जातो तिकडे मम्मी मला बांगड्या, इथे पण आलो तर मम्मी बोलल्या की भर बांगड्या. ती मधली राहिली. हिरवं दिसलं की झालं. नेक्स्ट टाइम आलो आपण. माझ्या बांगड्या कशा दिसत आहेत बघ, कशा दिसत आहेत नक्की सांगा. हे बघ इकडे हे पण आहे यांच्याकडे. हे कसं आहे? 40. हे सगळं महाग सांगतो हो ताई. 20 रुपयाला मुंबईला सगळं येतं. ताई ती मुंबई आहे, हे मांडरकडे. आम्हाला दवाखाना सुद्धा नाही ते. एक गोळी सांगितली तरी आम्हाला व्हायला जावं लागतं. पाणी विकतचं आम्हाला. मग पाणी नाही. पाणी बी नाही. विचार करा, द्यायला 5,000 रुपये भाडे. त्यांचं नाही. अहो आमचं असलं तरी ट्रस्टीला आहे की जागा, ट्रस्टची आहे ना. तुला मी सांगितलं की वरतून आडवा व्हिडिओ काढ. सो अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आहे. अजिबात नाव सुद्धा दिसत नाही देवाच्या मंदिराचं, एवढे धुकं आहेत. व्हिडिओमध्ये मला जेवढं कॅप्चर करायला जमतं तेवढं मी सगळं कॅप्चर केलेलं आहे. खूप छान वाटलं एकदम. मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मग मला देवीचं दर्शन कसं झालं ते म्हणजे व्हिडिओत कॅप्चर करता आलं नाही. पण देवी खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूपच एकदम प्रसन्न वाटलं मंदिरात जाऊन. हे आपण कुठे? हां मला पण चहा. सो बघा हे धुकं आता एवढे झाले आहेत की मंदिर दिसतच नाही. आत्ताच आम्ही जस्ट मंदिरात उतरलो, तिकडे जो मंदिराचं देवस्थानाचा बोर्ड होतं तो दिसतच नाही. एवढे धुकं आहेत आणि खूप गार वातावरण आहे. एकदम खूप मस्त वातावरण आहे. एकदम असं गार गार लागतं. हे कसं लागतंय? गार लागतंय ना. बघा धुकं असे मागून असे वाहत आहेत. नीट नीट पाडलंच ते. धुकं दाखव करते. सो आता आम्ही थांबलो चहा प्यायला इथे, आणि इकडे आजीची काय शॉपिंग चालली आहे. खूप छान दर्शन झालं आणि खूप छान वाटतंय. हो हो चला मग मी चहा घ्या ना आधी. सो आता आम्ही निघालो मंदिरातून. आता चाललो आहोत पार्किंगकडे जिथे आपण गाडी लावली आहे, आणि मग जायचं. वाव, काहीच दिसत नाहीये पुढचं, काहीच म्हणजे काहीच दिसत नाहीये. इतकं छान वातावरण आहे आणि मस्त पाऊस सुद्धा पडतोय. बाबा रियू, हाय. कबीर राज्यात तू सोबत चाललाय आणि मी सगळ्यात मागे. हा हा, खूप गार आहे, खूप मस्त वातावरण आहे. व्हिडिओत एवढं कॅप्चर होईल की नाही माहिती नाही, पण मी तरी प्रयत्न करते व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचा. काहीच दिसत नाही रस्ता पुढचा बघ. रियू ये किती भारी वाटतंय ना मम्मी, कसं वाटतंय? भीती वाटते बाई. कशाला भीती वाटते? धुकं केवढं आहे. हा मग धुकंच आहे ना. हा बघ एकदम धुकं, एकदम हे होतं की काहीच दिसत नाही, आणि मग अचानक कुठून तरी समोर माणसं येतात. ते बघ बघ ना. हो ना, अचानक माणसं येतात समोर. सो मस्त जर्नी आम्ही एन्जॉय करतोय. हा राईट जायचंय पार्किंग मध्ये. वाह खूप गार लागतंय. कबीर कसं वाटतंय? कबीर दिसतंय का? हो बघ ना, हे बघ कबीर. थंडी ये थंडी वाजते. खूप गार आहे, हात गारटलेत एकदम. पाऊस असं म्हणजे पाऊस पडतोय की नाही कळत नाही, पण एकदम गार आहे, गार. मस्त वाटतंय. बोल. मंडळ देवीच्या नावानं
चांगलं. सो अशा प्रकारे आम्ही देवीचं दर्शन घेऊन निघालो आमच्या घराच्या दिशेने. पण वाटेत अजून काय काय गमती जमती करणार आहे हे तुम्हाला पाहायला तर नक्कीच मिळेल. पण जो रस्ता येताना हिरव्यागार डोंगरांनी दिसत होता, सुंदर असे डोंगर दिसत होते, तो रस्ता आता धुक्यांच्या आड लपला आहे. लिटरली रस्ता दिसत नाहीये, पुढे गाडी आहे, माणसं आहे, काहीच दिसत नाही. सो आता जरा चार्जिंग मोबाईलची कमी आहे, मोबाईल मी थोडा चार्जिंगला लावते आणि मग कॅप्चर करते व्हिडिओज. तोपर्यंत भेटूयात थोड्या वेळात. सो जसं आपण डोंगर उतरतो तसं गाव लागतं आणि इथे गावात अजिबात धुकंच नाही आहे, म्हणजे इथे काहीच नाही आहे. सो क्लिअर, म्हणजे एकदम 2 मिनिटासाठी असं झालं की एवढे धुकं होते, रस्त्यावरती काहीच दिसत नव्हतं. आणि आता इथे थोडं जसं खाली उतरतं तसं थोडं क्लिअर होत जातोय रस्ता. ऑल क्लिअर झालंय. पण आता मगाशी येताना जे नॉर्मल होते ना आता तसे नॉर्मल आहेत, पण वरती एकदम पूर्ण डार्क, काहीच दिसत नव्हतं. हे बघ समोर बघ रिया, खिडकीतून बघ किती मस्त. हे बघ ढग, बघ ढग चाललेत. हे ढग चाललेत. वाव किती छान वाटतंय माहितीये. आणि अशा प्रकारे कबीर झोपला आहे. खाता खाताच बिचारा झोपला. मगाची जे हिरवेगार डोंगर दिसत होते येताना, ते येतानाचे पूर्ण डोंगर झाकले आता दुकानमध्ये बघ. वाव, हे बघ ढग उतरलेत खालती. वा वा एकदम मस्त. ते मगाशी जो हिरवा पट्टा होता तो गेला काय? हा तोच मी पण बघत होते की हिरवा पट्टा होता, लोक थांबलेले. सो म्हटलं तिथे थांबलो असतं ना. वाव, हे बघ खालती गाव आहेत. म्हणजे एवढं कॅप्चर करण्यासारखं आहे ना, मी काय काय कॅप्चर करू काय काय नको करू असं झालंय मला. आणि इथे चाललंय घाटाचं काम चाललंय ॲक्च्युली, म्हणून इथे हे सगळे क्रेन वगैरे आहेत. पण वाव, सो एवढं सुंदर वातावरण होतं. आम्ही इथे खूप छान छान व्हिडिओज काढले, खूप छान छान फोटोज काढले. बघू शकता गाडी थांबवली. आणि कारण कितीही पैसे मोजले, कितीही महागड्या ठिकाणी गेलं तरी एवढं सुंदर वातावरण आपल्याला मिळणार नाही. आणि जे भारी फोटो आलेत मी काय सांगू. सो मला असं वाटलं खूप मोठ्या एक्सपेन्सिव्ह ठिकाणी जाणं म्हणजे आणि फोटो काढणं हेच नाही आहे लाईफ. मला थोडा दम लागला कारण तिथे आम्ही उतरून गेलो, थोडी मेहनत घेतली. सो किती सुंदर वातावरण आहे बघा तुम्ही. वाव, सो अशा प्रकारे आम्ही मस्त तो डोंगर उतरलो. आणि आता संध्याकाळी बघा गुरं इकडे चरायला घेऊन चाललेत गावातली लोक. सो छान आम्ही मस्त मांढर देवीचा तो डोंगर उतरलो. आणि आता आम्ही चाललो आमच्या घराच्या दिशेने, म्हणजेच मुंबईच्या दिशेने. सो वाटेत जाता जाता स्वप्नीचं असं म्हणणं होतं की वाईचा ढोल्या गणपती लागतो, तर इथे आलोच आहोत तर दर्शन घेऊनच जाऊया. सो आता मी जवळजवळ तासाभराच्या अंतरावरती वाई आहे. मग वाईच्या ढोल्या गणपतीचं दर्शन घेणार आणि मग जाणार घरी, है ना बाबा. जाऊया समोर. सो मंदिरात कॅमेरा आणि फोटो अलाउड नसल्यामुळे मंदिरात मला रेकॉर्डिंग करता येत नाही. चला चला रिया ये इकडे, नदीवर जाऊया ये. चल, असंच नाही थोडं पाय भिजवलं ना तर खूप बरं वाटतं. चल. हां, गणपती बाप्पाचं असतं ना मग तिकडे. इकडनं गणपती बाप्पा दिसतो का? दिसतो. सो याच्या आधी मी माझ्या ब्लॉगमध्ये वाईचा ढोला गणपती दाखवला आहे, त्याच्यामुळे आतमध्ये नसलं जरी. हो, इथे पिक्चरची शूटिंग होते, सिरियलची शूटिंग होते रिया. हा हा, सगळे बसलेत नदीच्या काठावरती. चला, कृष्णा नदीच्या काठावर बसलेत सगळे. कबीर सावकाश उतरा. नाही, स्वच्छ पाणी आहे हे. शी, लोक इथे कपडे धुवून नदी बिचारी खराब करून टाकतात. हा, पण छान वाटतं ना पाण्यात पाय बुडवलं की. वाव, बरं वाटलं. मोरया मोरया, जय.
बघा ना मम्मी, किती छान नदी आहे. सगळ्यांनी खराब करून टाकली आहे कपडे धुवून धुवून. मग तुम्ही यायची की नाही नदीवर कपडे धुवायला? माझी आई यायची. तुमची आई यायची? त्याच्या आधी व्हिडिओ बंद होता तेव्हा काय बोलले बोला. बोलतात दादाची वाळू ती इकडे धुतली आहेत. म्हणजे तुम्ही पण नदी घाण केली? मी नाही केली, माझी आई यायची. चला एक फोटो काढूया आपण. सो एक दगड होता, त्या दगडाला माणसाचा शेप दिलाय आणि बाबाने रियाला सांगितलं त्याच्या कानात काय मागितलं की खरं होतं आणि ती गेली खरंच विश मागायला. काय मागितली विश? हा खरी होणार तुझी विश? नाही सांगणार? ठीक आहे. आजी दमली, दुखायला लागले गुडघे. कबीरचं काय चाललंय? सो अशा प्रकारे आमचं ढोल्या गणपतीचं आणि महादेवाचं पण दर्शन झालं, काशी विश्वेश्वर मंदिराचं. स्वतः आम्ही निघणार घरी. किती छान वाटतं, प्रसन्न वाटतं ना मंदिरात आलं की. तर मंडळी, अशा प्रकारे आमची 2 दिवसाची धावत पळत मस्त देवदर्शनाची ट्रिप सफळ संपूर्ण झालेली आहे. पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन, त्यानंतर मांढरदेवीच्या काळूबाईचं दर्शन आणि येता येता वाटेत लागलेल्या वाईच्या ढोल्या गणपतीचं दर्शन आमचं छान झालं आहे. सो मग आता आम्ही निघालो मुंबईच्या दिशेला. वाटेतच ज्या आम्ही हॉटेलला स्टे केला होता त्या हॉटेलला आम्ही थांबलो आणि मग मी चेंज केलं आणि आता आम्ही मोकळ्या होऊन मस्तपैकी निघालो मुंबईच्या दिशेला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओज पुढे बनवेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच येईल. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे जरूर कळवा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय. कबीर बाय करा. बाय.